हां नमस्कार. नमस्कार. माझं नाव सत्यनारायण मंत्री. मी आयुर्वेदिकचं काम करतोय. दवा देऊन दुवा घेतोय. आपलं पेशंट आहे त्यांचं नाव विचारून त्यांना मुतखड्याचा त्रास होता. तुमचं नाव काय? विशाल मोहनगिरी, राहणार शेंदगाव, तालुका रेणापूर, जिल्हा लातूर. बरं, तुम्हाला काय त्रास होता? मुतखड्याचा. मुतखड्याचा. कधीपासून? 2-3 महिने झाले. 3 महिने झाला. म्हणजे नेमकं त्रास काय होता? दुखत होतं पोटामध्ये. म्हणजे झोपते वेळेस? झोपते वेळेस दुखत होतं, लगेच त्रास होत होता. लगवीला पण त्रास व्हायचा? एका बाजूला झोपता येत नव्हतं आणि एका बाजूला झोपता येत डाव्या नव्हतं? बाजूला. डाव्या बाजूला. म्हणजे ते दुखत होतं हा, कंटिन्यू? दुखत होतं. बरं, मला सांगा, माझ्यावर पहिल्या सुरू औषध घेण्याच्या अगोदर आलतात, पण विश्वास बसला होता का तुमचा? नव्हतं. तुमच्या गावातल्याला फरक पडलाय म्हणून त्यांनी सांगितलं म्हणून आलतात? हा, म्हणून आलो. मग दवाखान्यात जाण्यापेक्षा माझ्याकडे आला? हा, तुमच्याकडे. बरं, माझ्याकडून आयुर्वेदिक घेतलं, काय फरक पडलाय आता तुम्हाला? भरपूर झोपता येते बरोबर, लघवी बरोबर व्हायली आणि पचनही बरोबर व्हायली. पचनक्रिया पण व्यवस्थित व्हायली, पोटात दुखायचं कमी झालं? झालंय भरपूर कमी, म्हणजे दुखतच नाही सध्या तर. हां, म्हणजे तुमचं आज 90% आजार कमी झाला असंच म्हणावं लागेल ना? बरोबर. 100% मधला 90% आजार कमी झाला. म्हणून तुम्ही आज बघा, तुमच्या चेहऱ्यावर सुद्धा रोषणाई आहे, म्हणजे हसता चेहरा आहे. आणि आज पेशंट हसतोय, हसता चेहरा घेऊन आलाय का? तर फरक पडलाय. बरं, खरं बोलायला तर तुम्ही खोटं सांगाल? खरी गोष्ट आहे, म्हणून तर औषध घ्यायला आलो डबल. बरोबर. म्हणजे औषधाला पैसे दिले तुम्ही, फुकट घेतलंय का माझ्याकडून? पण तुम्हाला ऑपरेशन जर कुठे गेला असता, सोनोग्राफी केली असती तर ऑपरेशन करा म्हणले असते, बरोबर आहे? ऑपरेशन टळलं पण, आणि आपल्या आयुर्वेदिकनं तुमच्या शरीराला ऑपरेशन टाळून चांगलं पण. धन्यवाद. नमस्कार.